शिवाजी महाराज की हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। नागपुर राज्य के कथित कलंकित मंत्रियों को पद से हटाने की मांग को लेकर उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना गुट ने हिंगणा टी पॉइंट पर जोरदार आंदोलन किया। मंत्री संजय शिरसाट, संजय गायकवाड़, योगेश कदम और माणिकराव कोकाटे को हालिया घटनाओं के बाद पद पर रहने का अधिकार नहीं है, ऐसा आरोप लगाते हुए कार्यकर्ताओं ने नागपुर अमरावती राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 53 को कुछ समय के लिए रोक दिया। बड़ी संख्या में शिवसेना और युवा सेना कार्यकर्ता शामिल रहे। वाड़ी पुलिस ने मौके पर पहुंचकर झापन स्वीकार किया और यातायात पुनः चालू कराया। लोकशाहीनुसार सरकार कुठल्याही पक्षाची असो, आतापर्यंत ज्या सरकारमध्ये जे कलंकित मंत्री असतात, जे भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांच्यावर होता आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ते संपूर्ण दिसून पडतं। आणि अशा परिस्थितीत सरकार कोणाची असो, ज्यांचे मंत्री अशा प्रकारचे कलंकित आहे आणि भ्रष्टाचारी आहेत, त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी हे नागपूर शहर शिवसेनेतर्फे या ठिकाणी आम्ही करत आहोत। आणि ही मागणी यासाठी करावं लागत आहे, ज्या सरकारचे हे मंत्री आहेत त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून, त्यांची विचारधारा म्हणून जे असे उघडकीस कलंकित मंत्री आणि भ्रष्टाचारी मंत्री जे आले आहेत त्यांनाही त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होतं, त्या मंत्रिपदावरून त्यांना उतरवायला पाहिजे होतं। अशा प्रकारचे मंत्री जनतेसाठी काय करू शकतात असा संपूर्ण सामान्य जनतेचा प्रश्न आहे आणि सरकारने त्यांचा राजीनामा नाही घेतला, म्हणून नागपूर शहर शिवसेनेतर्फे, महिला आघाडीतर्फे, युवा सेनेतर्फे आम्ही संपूर्ण शिवसैनिक या मंत्र्याची हकालपट्टी करावी, राजीनामा त्यांचा घ्यावा या मागणीसाठी या ठिकाणी संपूर्ण शहरात शिवसैनिक एकत्रित झालेलो आहोत। आज संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्ट मंत्र्याच्या विरोधात, कलंकित मंत्र्याच्या विरोधात दुपारी 12 वाजता सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षप्रमुखांच्या आदेशान्वये भ्रष्ट मंत्र्याचा राजीनामा मागण्याचं आंदोलन आज इथे आम्ही सुरू केलेलं आहे। आज इथे मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झालेले आहेत। जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया, महिला आघाडीचे पदाधिकारी, आम्ही आमचे सगळे पदाधिकारी आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहे। आज महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं भ्रष्टाचाराचं पुरण उगवलं आहे, ज्या पद्धतीचा भ्रष्टाचाराचा नंगानाच ह्या महाराष्ट्रात सुरू आहे, त्या नंगानाचला आम्ही बंधन टाकण्याकरता, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता हे आज आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे। महाराष्ट्र सरकारचे जे मंत्री आहेत त्यांनी अराजकता महाराष्ट्रामध्ये माजवली आहे। कोणी शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो, कोणी शिवसेनेचा बाप म्हणतो, कोणी मंत्री हा त्याच्या बेडरूममध्ये पैशांनी भरलेल्या बॅग ठेवतो आणि या महाराष्ट्रातला जे एकात्मता आहे ते बिघडवण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारतले मंत्री करत आहे। त्यामुळे शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणा प्रदर्शन आंदोलन करण्याचं आम्हाला आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं आहे। त्यामुळे आज नागपूर शहरामध्ये आमचे संपर्क प्रमुख सतीश हरडेजी यांच्या मार्गदर्शनामध्ये आज आम्ही धरणा प्रदर्शन आंदोलन केलेलं आहे आणि ह्या मंत्र्यांचा राजीनामा आमच्या मागत आहोत आमच्या पक्षाच्या वतीने।